सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे, घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस, लातूर। तर आज जवळपास लातूर या नगरीमध्ये 17 ते 18 वर्ष झाले मी संस्कृत या विषयाची ट्यूशन क्लास चालवतो। अद्यापर्यंत भरपूर विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवलेले आहेत आणि सध्या संस्कृत भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेली आवड आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून हिंदी या भाषेकडे विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी कमी व्हायला लागली होती। म्हणून कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवला जातोय की पुढच्या काळामध्ये शासकीय नोकरी आपल्याला प्राप्त करावयाची असेल तर हिंदी ही भाषा असणं अत्यंत आवश्यक आहे। पण हा एक गैरसमज आहे। बरेचसे MPSC UPSC थ्रो जे काही कॅन्डिडेट नोकरीला जॉईन होतात त्यांचा संस्कृत विषय हा ऑप्शनल विषय, ऐच्छिक विषय म्हणून सुद्धा ते निवडत असतात। त्याच्यामुळं त्याला काही बंधन नाही आहे आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमानं आवाहन करू इच्छितो की आपण संस्कृत हा विषय आग्रहपूर्वक घ्यायचा। केंद्र शासनसुद्धा ग्रामीण भागामध्ये सुद्धा संस्कृत हा विषय कंपल्सरी करण्याचा विचार करतोय आणि लवकरात लवकर संस्कृत हा विषय शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा कंपल्सरी होणार आहे। म्हणून आपण कुठल्याही अफवेला बळी न पडता आपण छानपैकी संस्कृत विषय घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे। कुठल्याही विषयाच्या कुठल्याही शाळेमध्ये सुद्धा जे बॅनरवर फोटो असतात ते फक्त आणि फक्त संस्कृत या विषयाच्या विद्यार्थ्यांचेच असतात। कारण कमी कालावधीमध्ये कोणताही विद्यार्थी सहजरित्या जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो आणि लिखाण कमी असल्यामुळं फक्त शुद्ध लेखन असणं अत्यंत आवश्यक आहे आणि काही ट्यूशन वगैरे लावावं असं काही बंधन नाही आहे। तुमची बुद्धिमत्ता जर श्रेष्ठ असेल, चांगली असेल, तरीसुद्धा तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता आणि जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर आपणाला शाळेत शिकवलेला भाग लक्षपूर्वक ऐकणे, घरी अभ्यास करणे आणि जमेल त्या ठिकाणी आपण ट्यूशन क्लास लावणे, ह्याही काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत। जय तु संस्कृतम, जय तु भारतम।